तर मला आता इलेक्शन होत आहेत लेटेस्ट, तर त्याविषयी थोडंसं बोलायचं आहे, की आपल्यामध्ये नेहमीसाठी जे इलेक्शन होत असतात आणि कसं आहे, इलेक्शन झाल्यानंतर पक्ष कुठलाही असो, मी कोणत्याच पक्षाला असं म्हणत नाही आहे, की चांगला आहे किंवा वाईट आहे. पण निवडून आल्यानंतर कुठल्याही पक्षाने ज्या गोष्टी समजा बोलल्या जातात, त्या गोष्टीवर जर अंमलबजावणी झाली, तर आपल्या अकोल्याचा विकास खूप झपाट्याने होणार आहे. ज्यावेळेस आपल्या अकोल्यामध्ये कुठलाही पदाधिकारी रुजू होत असतो, त्यावेळेस इथची परिस्थिती पाहता त्या पदाधिकाऱ्याला असं वाटते, की किती लवकर आपली इथून लवकर बदली होईल. ते म्हणजे त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असते. कारण की ज्या पद्धतीनं अकोल्याचं वातावरण दिसत आहे, त्या पद्धतीनं त्या पदाधिकाऱ्याला इथं थांबायची इच्छाच नाही होत. ॲक्चुअली काम करायची खूप जणांची इच्छा असते, जो नवीन पदाधिकारी अकोल्यामध्ये येतो. पण त्या पद्धतीनं त्याला तसं वातावरण इथं मिळत नाही आहे किंवा जे काही राजकारण आहे आपल्या अकोल्यामधलं आजूबाजूचं, त्यानं त्याची काम करायची जी मानसिकता आहे ती अशी खचून जाते काही टायमापुरती. त्यामुळे इथचा विकास खूप म्हणजे त्याची जी स्पीड आहे, गती आहे, खूप कमी प्रमाणात झालेली आहे. मग ते स्वच्छतेच्या बद्दल असो, विकासाच्या बद्दल असो, शिक्षणाच्या बद्दल असो, आरोग्याच्या बद्दल असो, म्हणजे इतर सर्वच परिस्थितीवर ती जी गती आहे काम करण्याची ती खूप कमी होत आहे. तर मला हेच सांगायचं आहे, की ज्या गोष्टी समजा बोलल्या जातात, त्या गोष्टीची जर अंमलबजावणी झाली, तर खूप लवकर अकोल्याचा विकास होणार आहे.